सरकारने योग्य पाऊल उचललेले आहे आणि आता पाकिस्तानला त्यांनी नेस्तनाबूत करून ठेवावं एवढीच इच्छा आहे. त्यांना आता तोंड वर काढण्याची संधी देऊ नये. त्यांनी पाकिस्तानाकडे डोळे वर करून बघायची त्यांची हिंमतच नाही झाली पाहिजे. पण ऑपरेशन सिंधूर नाव दिले, खरं तर 26 जणांचा मृत्यू. हां, छान नाव दिलेलं आहे, एकदम बेस्ट. झालेल्या कारवाईत तुम्ही समाधानी आहात का? आणखी पाकिस्तानला पूर्ण नाही, आम्ही समाधानी आहे. पाकिस्तानला तर त्यांनी एकदम संपवूनच टाकावं हीच इच्छा आहे. कारण दरवेळेस पाकिस्तानने आपल्यावर हल्ला करून दरवेळेस आपल्याला त्रास दिलेला आहे. जे ऑपरेशन करण्यात आलं ते अत्यंत गुपित ठेवण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या ऑपरेशनकडे रात्रभर लक्ष ठेवून होते. पाकिस्तानला चांगला धडा मिळाला असं वाटतंय तुम्हाला? हो, वाटते. 27 जणांचा घटना झाल्यानंतर सगळ्यांची इच्छा होती की एक असं काहीतरी झालं पाहिजे. अजून यामध्ये काय करावं असं तुमच्या? नाही, तो मुलगा बोलेल माझा. आमची यामध्ये अजून अशी अपेक्षा आहे की त्यांनी जे काही हे जे हँडलर्स होतं, जसं आम्ही आधी पण सांगितलं की जे काही हे जे ग्रुप्स आहेत जे आतंकवादी हमला करतात, तर त्यांना शोधून त्यांनी संपवलं पाहिजे. आणि त्यांनी परत भारताकडे आपल्याकडे कोणाकडेच वाकडी नजर करून नाही बघितलं पाहिजे, ही आमची इच्छा आहे. पण दादा, जे नाव देण्यात आलं, खरं तर अनेक आपल्या ज्या आई होती, ताई होत्या आपल्या, आणि त्या खरं तर यामध्ये त्यांचं सगळ्यात मोठं नुकसान झालं आणि ऑपरेशन सिंधूर नाव दिलं. हो, ह्यामध्ये ह्यांना खरंच सन्मान दिल्यासारखं होईल, कारण की यांनी स्वतःच्या डोळ्यांनी ते सगळं बघितलं. आणि बऱ्याच ज्या महिला होत्या किंवा आपले जे एक नेव्ही ऑफिसर होते त्यांच्या पण मिसेस होत्या. तर नुकतंच लग्न झालं होतं, आई होती, आसावरी होती, ह्या सगळ्या लेडीज तिकडे होत्या आणि त्यांच्या डोळ्यासमोर म्हणजे अति क्रूरपणाने त्यांनी हा जो सगळा प्रकार केला. तर या ऑपरेशनला जे नाव दिले ते अगदी एकदम योग्य दिलं आहे असं मला वाटतं. तर अजून काय अपेक्षा आहेत भारतीय सैन्याने किंवा भारतीय सरकारनं काय करावं असं वाटतं तुम्हाला? भारतीय सरकारने या सगळ्या ग्रुप्सला संपूर्ण टाकावं आणि पूर्ण POK मधनं साफ करावं, ही आमची इच्छा आहे. पण 9 ठिकाणी जे हल्ले केलेत ना, त्यात अनेक दहशतवादी मारले गेल्याचा दावा देखील आता करते. 10 वाजता ऑफिशियली अनाउन्समेंट होईल. कसं वाटतं, काय पहिली भावना आहे नेमकी? कारण सगळं जे नुकसान झाले ते न भरून निघणार आहे. आता ह्यामध्ये ही खऱ्या अर्थाने जे शहीद झालेत त्यांना श्रद्धांजली असेल असं मी म्हणेन. हिंदी क्या कहेंगे आप, जिस तरह का ऑपरेशन सिंदूर कराया गया पाकिस्तान के खिलाफ भारतीय फौजी द्वारा, क्या प्रतिक्रिया है? इस पूरे मामले में हम सब इस पल की प्रतीक्षा कर रहे थे और जो भी सरकार ने निर्णय लिया है वो योग्य लिया है. और हमारी बस यही इच्छा है कि अभी जो भी ये संगठन है या ये जो ग्रुप्स है जो आतंकवादी हमले कर रहे हैं, इनको पूरी तरीके से निकाल के मतलब ढूंढ के मार देना चाहिए और ख़त्म कर देना चाहिए. नाम दिया गया ऑपरेशन सिंदूर, इसको लेकर आपको क्या कहना है? ऑपरेशन सिंदूर जो नाम दिया गया है, तो जो महिलाएं थी, मतलब मेरी माँ थी, आसावरी थे और आंटी थे या बाकी के भी जो महिलाएं थे, तो उनके सम्मान में ये करेक्ट नाम दिया है, ऐसा मुझे लगता है. क्योंकि ये पूरा जब पहलगाम में जो अटैक हुआ था, ढूंढ पूछ कर ढूंढ कर मारा गया था, तो लगता है कि सरकार ने पूरी कार्रवाई की, तो करारा जवाब हो गया है कि आगे भी सरकार ने अभी इसमें धर्म पूछकर मारने की जो बात है, तो वो मतलब इसके ऊपर तो ऐसा है कि कुछ लोग हैं जो ऐसी प्रवृत्ति फैलाना चाहते हैं, इसलिए वो धर्म पूछकर ऐसी सब कार्रवाई कर रहे हैं. पर इसमें हमारे साथ जो भी लोग थे वहाँ के, तो कुछ अच्छे लोग भी थे और ये ऐसे लोग भी थे. तो इसमें उनका एजेंडा जो कुछ भी हो, पर जो भी सरकार ने कार्रवाई की है, तो अब ये जो लोग हैं इस वृत्ति के, इनको ढूंढ के इनको पूरा ख़त्म करना चाहिए और वापस से इन्होंने भारत की तरफ ऐसे हमले करने की सोचनी नहीं चाहिए. यही हमारी इच्छा है.